किनवट माहौर विधानसभा के माजी आमदार प्रदीप नाइक की 13वीं का कार्यक्रम आज उनके गांव दहली तांडा में रखा गया था। इस मौके पर 13वीं कार्यक्रम में पहुंचने वाले प्रदीप नाइक के सभी चाहने वालों की आंखों से आंसुओं का सैलाब फूट पड़ा। किनवट के माजी नगराध्यक्ष साजिद खान और माहौर के नगराध्यक्ष फिरोज दोसानी भी इस 13वीं के कार्यक्रम में पहुंचे थे, क्योंकि ये दोनों लोग प्रदीप नाइक के निधन के समय हिंदुस्तान में मौजूद नहीं थे। ये दोनों लोग तीर्थ यात्रा के लिए सऊदी अरब उम्रा करने के लिए गए थे। कल रात ही ये लोग सऊदी अरब से वापस लौटे और आज 13वीं के कार्यक्रम में इन्होंने शिरकत की। 13वीं के कार्यक्रम में पहुंचकर अपने राजकीय गुरु प्रदीप नाइक को याद करके इन दोनों के आंसुओं का सैलाब जैसे फूट पड़ा। ये छोटे बच्चों की तरह अपने नेता को याद करके बिलक बिलक कर रो रहे थे। इन्हें रोता देखकर 13वीं के कार्यक्रम में मौजूद हर शख्स रो पड़ा। इस समय महाराष्ट्र के मंत्री संजय राठौड़, यवतमाल के माजी खासदार हरिभाऊ राठौड़ समेत कई बड़ी बड़ी शख्सियतों ने 13वीं के कार्यक्रम में शिरकत की। हेलो से मानव लोग विनती है हम लोग सरकारी वालों से जय महाराज जय जी चलो अर्जुन आपको जो ले तुकाराम महाराज ठाकुरवाडी आता निघलो परत जातील असं ते परत जातील बोध का जायचं विचार आहे सासरवाडीला जाणार आहे ते आधी गाड्या वाढवली सांगतो तुम्हाला आता निघली तिथून सासरवाडीतून मग रिटर्न परत येणार आहेत मला असं ऐकत आहे थोडं थांबू शकतो हां परत तिकडे कार्यक्रम जो आहे तिकडे येणार आहेत
आर्नी मार्गे जाणार आहे. तर जो दौरा आहे तो दौराचा आहे कंटिन्यू, पण सासरवाडीची विजिट राहिली त्यांची. हो लोकनेते स्वर्गीय आदरणीय प्रदीप मामा नाईक यांच्या आजच्या श्रद्धांजली सभेमध्ये आपण सर्वजण नाईक परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहोत. 13 दिवसापूर्वी अचानक आपल्या सर्वांना एक बातमी कळाली आणि मनाला चटका लावून आजही ती बातमी खरी आहे की खोटी आहे याचं आपण आपल्या आपल्या परीनं परीक्षण करत आहोत. खर तर या परिसरातलं प्रत्येक माणसाचं, समाजाचं भरपूर मोठं नुकसान प्रदीप मामांनी या ठिकाणी जाण्यानं झालेलं आहे. आपण सर्वजण जाणता अनेक लोकांनी श्रद्धांजली सभेमध्ये जुन्या आठवणी काढल्या, त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल बोलल्या गेलं. अनेक अशा गोष्टी आहेत की प्रत्येक माणसाची आगळा वेगळा अनुभव या ठिकाणी प्रदीप मामाचा राहिलेला आहे. फार मोठं नुकसान झालेलं आहे, कधी भरून न निघणारं नुकसान आहे. प्रदीप मामाचं व्यक्तिमत्व असं होतं की माझ्या पूर्वी जाता या ठिकाणी बोलल्या गेलं की ते उत्तम व्यापारी व्यवसाय करत होते. छोटा असेल मोठा असेल प्रत्येक माणसाला आदरानं बोलत होते. शासकीय कर्मचाऱ्याला सुद्धा, हे विधिमंडळाचे सदस्य आमदार असताना सुद्धा एखादा छोटा जरी कर्मचारी असला तरी त्याला साहेब बनत होते. आता आमचे कॉम्रेड भाऊनी या ठिकाणी अर्जुन भाऊनी सांगितलं, इकडून फोन लावल्याबरोबर किंवा तिकडून फोन लावल्याबरोबर आपण बोलायच्या अगोदर त्याला आदरानं बोलणं, असं प्रदीप मामाचा स्वभाव आणि आठवणी प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. परंतु शेवटी आता सत्य आहे, या जगामध्ये कोणताही जीव जन्माला आला तर तो जाणार आहे. हे सत्य कोणी नाकारू शकत नाही. आज प्रदीप मामा आपल्यामध्ये नाही, याचं प्रत्येकाला दुःख आहे. प्रत्येकाची हानी झालेली आहे. फक्त कुटुंबाची हानी नाही, कुटुंबाची तर हानी झालेलीच आहे, पण हे किनवट माऊर असेल, समाजाची फार मोठी हानी झालेली आहे. आमच्या प्रत्येक इथं बसणाऱ्या वैयक्तिक माणसाची हानी झालेली आहे. आणि म्हणून आता आपल्याकडे काय आहे, फक्त श्रद्धांजली अर्पण करणं, आदरांजली अर्पण करणं, याच्या व्यतिरिक्त काय? प्रत्येकाला दुःख झालेलं आहे. खर तर मामी कपिल असेल, पूर्ण नाईक परिवार असेल, नल्लार मामापासून सर्व, विठ्ठल मामापासून अरुण मामा सर्वच आहे. या सर्वांना प्रचंड दुःख आहे. त्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत. खर तर 13 दिवसापूर्वी जेव्हा ही घटना झाली तेव्हा मी परदेशात होतो आणि त्या दिवशी मी पोहोचू शकलो नाही. अतिशय मनाला चटका लावून या ठिकाणी ही गोष्ट जेव्हा समजली, दिवसभर काही करू शकलो नाही. रूम मध्ये स्वतःला म्हणजे विश्वासच बसत नव्हता. याला फोन कर, त्याला फोन कर, असं कसं झालं. कारण मी पाहिलेलं आहे प्रदीप मामा ज्या ज्या वेळेस भेटायचे, आरोग्याच्या संदर्भात एवढी काळजी आम्हाला सुद्धा सांगायचे, योगा करत जा, करत जा, काळजी घेत जा. आणि स्वतः मात्र या ठिकाणी त्यांचं अशा पद्धतीने जाणं झालं. खर तर प्रदीप मामा
एवढ्या निर्मळ मनाचे होते, प्रत्येकावर प्रेम करायचे, एखाद्याची चूक जरी झाली तर त्याला मोठ्या मनाने माफ करून द्यायचे. आणि म्हणून अशा दैवत्व प्राप्त असलेल्या माणसाला नक्कीच स्वर्गामध्ये जागा मिळणार आहे, त्यांच्या आत्म्याला सुद्धा शांती मिळणार आहे. परंतु हे दुःख खऱ्या अर्थानं फार मोठं आहे. आम्ही कपिल भाऊ पूर्ण परिवारावर हे दुःख खऱ्या अर्थानं फार मोठं आलेलं आहे. हे सहन करण्याची शक्ती ईश्वर या कुटुंबियांना द्यावं अशीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने, माझ्या वैयक्तिक परिवाराच्या वतीने मी या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो आणि आम्ही दुःखात आहोत, सर्वजण तुमच्या सोबत आहोत एवढं या ठिकाणी परत सांगतो आणि थांबतो. ओम शांती. धन्यवाद राठोड साहेब. बाबाचे 13वी निमित्त आलेले सर्व नेतेगण, सर्व कार्यकर्ते, सर्व नातेवाईक, सर्व मित्र आणि सर्व माझी आवडती जनता, ज्यांना मी मनापासून प्रेम करतो, ज्याच्या भरोश्यावर आमचा कुटुंब आहे, ते दिसले नाही तर आम्हाला गमत नाही. टाळी कोणी वाजू नका. जसं 26 वर्ष बाबासोबत तुम्ही सगळे उभे राहिले, जे प्रेम तुम्ही बाबाला दिले आणि आज श्रद्धांजली द्यायला आले, त्यासाठी तर पहिले आभार व्यक्त करतो. आणि भविष्यात मी तुमच्या सोबत मरेपर्यंत आहे. आणि जसं बाबावर तुम्ही प्रेम ठेवले तसंच मी, आई आणि माझी पत्नी आमच्यावर विश्वास ठेवून कोणताही काम असो, केव्हाही अर्धरात्री आठवण करा, आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध आहोत. आणि तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. आणि आपण सगळे शेवटपर्यंत आपला आशीर्वाद नाईक परिवारावर ठेवणार. आणि हा विश्वास मला आहे की आपण सगळे असंच प्रेम आमच्या परिवारावर ठेवाल अशी आशा व्यक्त करतो. आणि आपण सगळे श्रद्धांजली देण्यासाठी आल्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. सगळ्या उपस्थित असलेल्या केवळ बंजारा नाही, दलित बहुजनांचे देण्याचे होते. ते आपल्यातून गेल्यामुळे आपल्या समाजाची अपरिमित अशी हानी झालेली आहे, ती कधीच भरून निघणार नाही. आमच्या ताई, बेबीताई यांना हे दुःख पचवण्याची शक्ती परमेश्वरांनी दिली पाहिजे. आपला कपिल आणि कपिलीच नाही तर पूर्ण जाधव परिवार यांना हे दुःख पचवण्याची शक्ती परमेश्वर देव. त्यांच्यावर प्रेम करणारे हजारो लोक या मतदारसंघात आहे, या जिल्ह्यात आहे, या महाराष्ट्रात आहे. अशी एक प्रेममूर्ती राजमांडा असा आपला नेता आपल्यातून निघून गेला आहे. त्याला माझ्यातर्फे
आमच्या पक्षातर्फे आणि असंख्य आमच्या कार्यकर्त्यांतर्फे त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि परमेश्वर त्यांच्या कुटुंबातल्या प्रत्येकाला हे दुःख सहन करण्याचं, त्यांच्या मित्रपरिवारांना हे दुःख सहन करण्याची ताकद देऊ अशी परमेश्वरनी सेवाभावाची प्रार्थना करतो, सांगतो.